नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवन मित्र महाराष्ट्र या ऑफिशियल वनपट्टा मिळवण्यासाठी दावा केला जातो, तर त्याची नोंदणी कशाप्रकारे ऑनलाईन करायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करू शकता. तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं या बॉक्समध्ये 3 आडव्या रेषा दिल्या आहेत, त्याच्यावर क्लिक करायचे आहेत. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहेत, जिथे तुम्हाला मुख्य पृष्ठ, आमच्याबद्दल, अर्जस्थिती, डाउनलोड करा, ब्लॉग, सतत विचारले जाणारे प्रश्न, संपर्क, दावेदार क्षेत्र आणि अधिकारी लॉग इन या प्रकारे इथं बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथं आपल्याला दावेदार क्षेत्र हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुन्हा आणखी 2 ऑप्शन इथं ओपन होतात. तर इथं तुम्हाला लॉग इन याच्यावर न क्लिक करता खाली दावेदार नोंदणी हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता पात्रता निकष. तुम्ही अनुसूचित जमातीचे आहात काय? तर तुम्ही इथं असेल तर तुम्ही होय करायचं आहे, तुम्ही नसाल तर इथं नाही करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही होय म्हणून केले तर इथं आपल्याला शेड्यूल ट्राईब, इथं अनुसूचित जमाती तुमची कोणती ती तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागणार आहे. तर इथं आपण आधी सिलेक्ट करून घेऊयात. तर इथं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता तुमचं आडनावप्रमाणे इथे दिलेलं आहे, तर तुम्ही बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण कोणतं पण रँडमली इथं एक नाव घेऊयात. अगारिया. इथं अगारिया घेतलं. त्याच्यानंतर प्रस्तुत करणे हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आणखी तुम्हाला पुढचा इंटरफेस ओपन झालेला दिसणार, जिथे तुम्हाला दावेदार नोंदणी खाली दिले पूर्ण नाव प्रविष्ट करा. इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड जसं नाव असेल तिथे तुम्हाला इथं नाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर लिंग निवडा, म्हणजे इथे तुम्ही दावेदार ही पुरुष आहे किंवा स्त्री, जे काही असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचे आहेत आणि OTP पाठवा, याच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर युजर ID आणि पासवर्ड येऊन जाईल. तो युजर ID आणि पासवर्ड इथं फिलअप करायचं आहेत आणि लॉग इन व्हायचं. तर ते कसं करायचं ते आपण इथं बघूयात. तर इथं आपण बॅक जाऊयात. अशा प्रकारे ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली दावेदार क्षेत्र, त्याच्यानंतर लॉग इन हा ऑप्शन दिला आहे. इथं तुम्हाला वापरकर्त्याचे नाव असेल आणि खाली पासवर्ड टाकला आहे, जो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे युजर ID आणि पासवर्ड आला असेल, तो इथं पासवर्ड आणि युजर ID टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा दिलेल्या आहेत, कॅप्चा हा व्यवस्थित फिलअप करायचा. त्याच्यानंतर लॉग इन व्हायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त नोंदणी कशाप्रकारे करायची ते आपण इथं जाणून घेऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कशाप्रकारे भरायचे ते आपण इथं जाणून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून दावेदाराची नोंदणी करू शकता. तुम्हाला इकडं-तिकडं फिरायची काही गरज पडणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा नवीन दावा करण्यास असतील तर ते ऑनलाईन कशाप्रकारे नोंदणी करायची ते बघू शकतील. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.